सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री, मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतली असताना आता गंगापूर धरणात पाण्याची आवक काहीशी कमी झाली आहे। त्यामुळे गंगापूर धरणातून केला जाणारा पाणी विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। सद्यस्थितीत गंगापूर धरणातून गोदापात्रात 1700 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। याआधी तो 6000 क्युसेस इतका होता, त्यामुळे गोदा काठावर पूरस्थिती निर्माण झालेली होती। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यानं गोदावरी नदीची वाढलेली पाणी पातळी देखील आता त्यामुळे काहीशी कमी झालेली आहे। मात्र दारणा धरणातून 4000 क्युसेस पाण्याचा विसर्ग अजूनही कायम ठेवण्यात आलेला आहे। दरम्यान गोदा घाटावरील जनजीवन त्यामुळे पूर्वपदावर आलेलं आहे। गोदा घाटातील पाणी ओसरले असून सध्या दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आहे। तसेच गोदा घाटावरील पूजाविधी आता पूर्ववत सुरू झालेले आहे। बाहेरून येणाऱ्या भाविकांकडून पर्यटकांकडून काठांवर पूजाविधी केल्या जात आहे। सध्या शहरासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी आज बुधवारी आणि उद्या गुरुवारी नाशिक शहरासह घाट माथ्यावर हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्यानं प्रशासन सतर्क आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।